नमस्कार सर्वांना, मी तुमच्या सर्वांचा लाडका मुकेश जमादार. तर मित्रांनो, मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. आपला मोबाईल रिपेरीला गेला होता, पण आता आपला मोबाईल ठीक होऊन आलाय. तर आपण चाललो राजगड ट्रेक करण्यासाठी. खूप अडचणीतून आपण हे ट्रेकची गपचूप प्लॅनिंग केलेली आहे. आणि आता आपण बघू आपला नवशेठ काय म्हणतोय. नवशेठ, तुम्हाला काय वाटतंय प्लीज सांगा. मला काय वाटलं, मी चाललो की रे भैया आमचा तयार झालेला आहे. भूर उडून चाललो की बुरडून चाललेला आहे. बॉस, कसं वाटतंय तुम्हाला? खतरनाक वाटतंय. एकदम एक्साइटमेंट, खतरनाक एकदम भयानक. ही आपला ट्रेकचा लुक आहे. गॉगल, जॅकेट, पावसात भिजू नये म्हणून, बॅग. आणि आता आम्ही मस्तपैकी गाडीकडे चाललो. चला. तर मित्रांनो, आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये. तर आमच्यासोबत आलेली आहे डब्बू मिरची. तुम्ही बघू शकता. हिला आम्ही ट्रेकिंग करताना खूप त्रास देणार आहे. तर इथं आहे आमचा समर्थ बॉस. मित्रांनो, रॉकेलवरची गाडी घ्या, पण सीएनजी कधीच घेऊ नका. तुम्ही बघू शकता सीएनजी ची लाईन. ही बघा सीएनजी ची लाईन. ही बघा सीएनजी ची लाईन. रॉकेल मातीवरची गाडी घ्या, पण सीएनजी ची गाडी घेऊ नका. धन्यवाद. दिल ना किसी से लगाना, झूठे है यार के वादे सारे, झूठी है प्यार की कसमें. से याद में तेरी रहना बरसे, होठों पे है नाम तेरा, आंखों पे है नाम तेरा, मेरा दिल गया 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 गया. मित्रांनो, रात्रभर डोळे फोडून आपण आलेलो आहोत राजगडाच्या रस्त्यावरती. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर रस्ता आहे. आणि माग लेकर बघू शकता तुम्ही. याच्या पुढे अजून एक्साइटमेंट वाढणार आहे. तर तुम्हाला वेगवेगळे सीन मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मित्रांनो, आम्ही राजगडला निघालो, तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही रात्रभर डोळे फोडून प्रवास केलाय. आणि आम्ही इथं फोटो काढण्यासाठी थांबलोय ढगांमध्ये. तुम्ही बघू शकता, आम्ही ढगांमध्ये हरवलेलो आहोत. मित्रांनो, आपण राजगडाच्या खाली आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, आमची गाडी अतिशय गंदा झालेली आहे. आणि याचं सर्व श्रेय जातं ते आमच्या अकोलकर साहेबांना. आम्ही तयारी केलेली आहे वर जायची. तर वरडून घसा बसलाय. तुम्ही मागचा सुंदर सीन बघू शकता. आता आम्ही राजगडवर जाणार आहोत. मित्रांनो, आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. आणि सुरुवात केल्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमचा पशु पहिल्यांदा ट्रेक करतोय. तर आम्ही चाललो गँग बॅग. तुम्ही बघू शकता, आमचे दोस्त लोक ट्रेक करत आहेत गेल्या 10 मिनिटापासून. आणि हा आमचा लोद्या आईचा फोद्या झालेला आहे. अगदी सुंदर नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप अवघड ट्रेक आहे. थकवा खूप आलाय, पाऊस आलाय वर. तुम्ही बघू शकता, मस्त असा सुंदर राजगड आपल्याला दिसतोय. अजून काही वेळ चढायचा मित्रांनो. आपले मित्र लोक माग आहेत, कारण की आमचा पशु जरा डब्बू आहे, त्याला घेऊन येत आहेत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, सुंदर असं राजगड आहे. हात तुटल्यापासून खूप झाडी वाढली आहे.
म्हणून चालायला थोडं प्रॉब्लेम होत आहे. पण मित्रांनो, मी पहिल्यांदा कळसुबाई ट्रेक केला होता तेव्हा मी फक्त 500 मीटर चालून थकलो होतो. वर जायची हिंमत नव्हती. पण मित्रांनो, हे जे गड किल्ले आहेत तुम्हाला आत्मविश्वास देतात, मोटिवेशन देतात. आयुष्यात खूप काही अडचणी आले तर आपण या गड किल्ल्यांकडे लक्ष देऊ. आणि आपले मावळे ज्या जज्ब्याने राहत होते, सगळ्यांनाच माहिती आहे किंवा मला स्वतःला माहिती आहे की मागच्या गेल्या काही वर्षापासून खूप अडचणीतून मी येतो आहे. पण मित्रांनो, अडचण सरून जाईल. जसं हा गड आपण सर करणार आहोत. अतिशय सुंदर गड आहे. वर गेल्यावर पण मी व्हिडिओ काढेन. कंटिन्यू करा मित्रांनो. जय महाराष्ट्र. आम्ही सर्वजण पोचलेलो आहोत राजगडावर आणि पाली दरवाजा आम्ही क्रॉस करून ह्या स्पॉटवरती आलेलो आहोत. तर आमचं रेडकू तिथं बसलेलं आहे, तुम्ही झूम करून पाहू शकता. खूपच मजा होत आहे. आणि समर्थ सगळ्यात आधी पोचलेला डॉन मेंबर आहे राजगडावर. आणि तुम्ही व्ह्यू बघा, तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील. आमचे पैसे फिटलेत. असं ते 1 2 3 सेकंद वाटत थांबायचं. 3 2 1 स्टार्ट. आमचा पशु पोचत आहे वर. मला खूप आनंद झालाय. माझा मित्र एवढा लोद्या आणि मी पण मध्ये. तर तुम्ही बघू शकता इथला नजारा. मागच्या वेळेस पावसाळ्यात आलतो, व्हिडिओ पण काढता येत नव्हतं. आज तुम्ही बघू शकता आपला पशु. मित्रांनो, पशु एवढा उंच चढून आलेला आहे. त्याचे अनुभव विचारू आपण. तो खूप थकला होता. मित्रा, तुला कसं वाटतंय? एकदम मस्त की आमचे करते धरते आनंद ताकोलकर, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही वर आल्यावर प्रतिक्रिया देणार होता. छान वाटते का? ही आमची हिरोईन आहे आमची. तुला कसं वाटतंय इथं आल्यावर? छान. स्वस्तातला मार्डीतला जस्टिन बिबर आहे. एकदम सुंदर दिसतो कॅमेऱ्यात, तुम्ही बघू शकता. अरे कौतुक केलेलं आहे श्रेयस. आम्ही पशाला मागं सोडून पुढं सगळेजण वर जात आहेत. पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर व्यवस्थित आम्ही हळूहळू वर जाणार. तर सगळीकडे कोरा ही कोरा आणि आम्ही वर चाललो. आपण आलेलो आहोत बालेकिल्ला मार्गाला. तुम्ही बघू शकता आपला दोस्त बसलेला आहे. लई थकवा येते, श्वास घेता येत नाही. पुढं बघा, पुढचा रस्ता बघा. हाय आपण बालेकिल्ला सर करून ढगांच्याही वरती आपण आलेलो आहोत राजगडावर. मानाचं काय मित्रांनो, तुम्ही बघू शकता शर्टावरती त्याला काय म्हणते रे, दवबिंदू बघू शकता. दवबिंदू आपण शाळेत शिकलो ना, दवबिंदू चेहऱ्यावरती पण असतील. माग ढग ही ढग आहे. आता खूप वर आलेलो आपण, तुम्ही बघू शकता. आम्ही ढगात आहे. संबटडॉननी जे म्हणलंय ढगात, तर आम्ही खरंच ढगात आहे. पडलो असतो. ही जी पाऊलवाट दिसते, हे जे दगड दिसतात ना, हे मराठ्यांचं रक्त आहे मित्रांनो. रक्त या दगडात कणाकणात नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपण पोचणार आहोत राजगडवर. पोचलो मित्रांनो आपण. तुम्ही बघू शकता झेंडा लागलाय. आता सध्या आपण राजगडाच्या सर्वात उंच शिखरावर आहे. जय शिवराय. मित्रांनो, आपण जिथं उभारलेलो आहोत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पावन झालेली भूमी आहे. आणि खरं शपथ सांगतो तुम्हाला, या एवढ्या जागेत एक मस्त अनुभूती आहे. कोणासाठी तू कपात करायला एवढा, कोणासाठी एवढं वर येऊन राहिले? फक्त या जनतेसाठी, आपल्यासाठी त्यांनी एवढं त्याग केला. मला काय म्हणायचं, त्यांनी कष्ट एवढं वर येणं, रोज उतरणं आपल्याला एक दिवसासाठी नको वाटतंय. त्यांनी रोज कसं करत असतील.
स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी. मित्रांनो मागचं सीन बघताय का तुम्ही? अतिशय सुंदर सीन आहे. तुम्ही पण ट्रेकला या राजगडावर, भरपूर चाला, भरपूर मजा करा. तुम्ही बघू शकता तिकडं आसान रस्ता, इकडं मौत का रस्ता. आम्ही चुनलाय मौत का रस्ता. चला. ही बघा, ही बघा, तिकडे छान पायऱ्या आहेत. आम्हाला मस्तीच लय आहे, आम्ही इकडनं जाणार. हा, ही बघा, ही श्रेयसला ह्यांच्या पप्पानं. काका तुम्ही ब्लॉग बघत असाल ना, ही तुमचं लेकरू बघा. ही श्रेयस बघा एवढा नालायक आहे का नाही. तिकडे चांगले रस्ते आहेत बघा, पायरीने तिकडे लोक यायले. ही बघा ती आणत्यातच सगळे पोरं. ही जी एवढी पोरं वाया गेलेत का मम्मी, मी तुला बी सांगतो मम्मी, मी फक्त त्याच्यामुळेच वाया गेलो बघ. ती पोरग आणि बंडू काका, तुमचं पोरग एवढं लापट आहे का नाही. हे बघा तिकडं शिड लय नादाला लावतोय बघा. पोरं पडत्यात हो असं बघा, घसरून. का सांगू तुम्हाला बंडू काका, तुमचं पोरग लय चागाव आहे. ही बघा तिकडं पायऱ्या आहेत. मुद्दाम ना आम्हाला इथं बघा. ही बघा तिकडनं चांगला रस्ता आहे. भैया तुला असं का करू वाटते रे? भैया मला लय छान वाटते. तुझ्या बापाला मी नाव सांगितलंय, ब्लॉग बघितलं तर तुला रागवत आहे. तुला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे भैया हो? अरे बघितलंय, ह्याच्याबद्दल काय म्हणायचं? ह्याच्याबद्दल होय? आसान रास्ता, मौत का रास्ता. भैया हा, ह्याच्याबद्दल हमारे दिमाग में हो रहा है भूसा. वो रास्ता नहीं ह्याच्याबद्दल दिखेगा. बोल की ह्याच्याबद्दल का हमें दिखेगा भैया. ये वाला रास्ता. हा. हे आहे ना हा. हो. सुपर पॉवर. माकडाची जात माकडालाच घाबरू घालत असते. परत वातावरण खराब झालंय, पाऊस चालू झालाय आणि आम्ही उतरायलो ना आता, म्हणून काठीचा सहारा. जिथं पण अशी डोंगराची मोठी पोकळी आहे त्यामध्ये ह्याला नेडे म्हणतात. ह्याचं काय होतं माहिती आहे का? हवा म्हणजे 3 ऋतूंचे मिळून थंड हवा आणि सगळंच, हवा झालं, पाणी झालं आणि प्लस ऊन झालं, सगळ्यांचं मिश्रण होऊन ह्याच्यावर जेव्हा वारंवार त्याचा मारा पडताना मग हे नेडे तयार होते. सुरुवातीला नेडे एवढं असतं, त्याची साईज वाढून एवढी मोठी होते आणि काही दिवसांनी सगळं होऊन पडते. ह्याचं नाव हत्ती नेडे. आता आम्ही फॉलो गाईज तुम्हाला अजून जोडणार. या गाईडला आमच्याकडून 100 रुपये. आपण एवढे दूर आलो. मला इथला एक खुफिया रस्ता मालूम आहे, जो डायरेक्ट आपल्या ट्रिबर पाशी जातो. कुठला? उडी मारायचा. वाव, अतिशय फालतूक जोकने आपल्या ब्लॉगचा एंड झालेला आहे मित्रांनो. मागाशीच झालता पण आता नाही याला मध्ये घालतो तुम्ही. कुठं आलो? सुवेळा माची. आपल्या ट्रेकिंगचा एंड इथं होतोय आणि तुम्ही असेच ब्लॉग कंटिन्यू करा. आपला 9 असणार त्याच्यात हिरो आणि हा शेवटचा झेंडा आहे ह्या किल्ल्यावरचा. आणि जेवढं चालत आलं ना तेवढं चालत परत जायचंय. आता काय व्हिडिओ बनवायचा दम राहिला नाही माझ्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.